जय श्रीकृष्ण मंडळी. आज आपला डी.एन. साबळे, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, स्वागत प्रॉपर्टी. आज ना मला एक वेगळं काहीतरी दाखवण्याची इच्छा आहे आणि खूप पॉझिटिव्ह, खूप व्हायब्रेटिव्ह अशा एक चांगल्या वातावरणात काहीतरी आज मला दाखवण्याची इच्छा आहे. सो मला असा विचार आला की आज आपण हाही एक माहितीस्तव व्हिडिओ बनवला पाहिजे आणि तुमच्या माहितीस्तवच ह्या सगळ्या गोष्टी मला द्याव्याशा वाटतात. त्याच्यामुळं मी आज ठरवलं की आज आपण इथे पण एक नवीन गोष्ट आहे ती दाखवावी. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी एक चांगली गोष्ट तुम्हाला दाखवतो. तर आपण चला एक सगळं काय चांगलं आहे किंवा काय कुठे काय आहे ते सगळं मी आता तुम्हाला सांगण्याचा अधिक दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. चांगली जी गोष्ट होती ना, ती चांगली गोष्ट मला असं वाटलं आता आपण दाखवायला चालू करू. बघा, हा जो स्पेस आहे हा आपल्या घरामध्ये घुसतानाचा स्पेस असणार आहे. हा एवढा मोठा स्पेस आहे की खूप मोठा स्पेस आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की ही जी टाईल्स आहे ही 2x2ची आहे. बेग बे बे 2 4 बे 6 बे 4 बे 5 10 12 14 16 18 20 आणि 22. जवळजवळ ही जी बाहेरची तुम्ही लॉबी बघताय ही 22 फूट लांब आहे, अधिक 2 आणि 2 4 आणि 2 6 म्हणजे 6 फूट रुंद आहे. हा जो स्पेस आहे ना, हा आपल्या 4 BHKचा हा फ्लॅट आहे आणि त्याचाच हा स्पेस असणार आहे. तर एवढी स्पेस तुम्हाला तर ऑलरेडी बाहेर मिळेल. इथे कुठेही काही डिस्टर्ब नाही, एकच फ्लॅट असणार आहे. सो ही जी बिल्डिंग आहे ही ग्राउंड म्हणजे फर्स्ट फ्लोअर टू जवळजवळ 40 माळ्यापर्यंतची कल्पतरू इमेन्सा किंवा कल्पतरू पार्क सिटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि हा 4 BHKचा फ्लॅट आहे. सो मला असं वाटतं हा फ्लॅट मला तुम्हाला दाखवायचा होता. ज्यावेळेला तुम्ही आतमध्ये घुसणार आहात तर हा एवढा मोठा स्पेस तुम्हाला फॉयर असणार आहे. त्यानंतर जसं आपण आतमध्ये येतो हा एवढा प्रशस्त असा मोठा हॉल असणार आहे. तो हॉलची साईज ही खूप मोठी आहे. याच्यामध्ये यूज केलेल्या ज्या मार्बल्स आहेत त्या खूप सुंदर आणि खूप चांगल्या आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलमध्ये असणार आहोत ते प्रशस्त अशी एवढी मोठी याच्यामध्ये खूप मोठी अशी बाल्कनी असणार आहे. तर बाल्कनीमध्ये ज्यावेळेला आपण उभं राहतोय ना त्यावेळेला तुम्ही बघाल तर पूर्णपणे तुम्हाला नमो पार्क आहे, तो पूर्णपणे नमो पार्क तुम्हाला दिसणार आणि प्रशस्त असे रोड आहेत. ज्यावेळेला समोर हा रोड जो आहे हा रोड तुमचा डायरेक्ट बाळकुमला कनेक्ट असणार आहे मेट्रो स्टेशनला. आणि हा जो रोड आहे ढोकळे कोलशेत रोडला कनेक्ट असणारा रोड असणार. म्हणजे हा कॉम्प्लेक्सच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला पूर्णपणे रोड आहे आणि ह्या फ्लॅटच्या खाली बघितलं तर पूर्णपणे असं कमर्शियल असणार आहे. म्हणजे तुम्हाला ढोकळे कोलशेत रोडला जायची नक्कीच गरज नसणार आहे. बरं, हा जो फ्लॅट आहे ना, ह्याचा जो व्ह्यू आहे हा फ्लॅटचा खूप सुंदर असा सेंट्रल पार्कचा व्ह्यू असणार आहे. तुम्हाला पाणी दिसणार आहे, झाडं दिसणार आहेत, लोक येणार जाणारे प्रॉपर संध्याकाळपर्यंत हे गार्डन ओपन असतं. त्याच्यामुळं हे गार्डन चालू झालेलं आहे आणि त्याचा तुम्हाला पूर्णपणे व्ह्यू हा तुम्हाला डे अँड नाईट कंटिन्यू दिसणार आहे. जेव्हा हा प्रशस्त तुमचा हॉल आहे, जेव्हा हॉलच्या तुम्ही ह्या साईडला जाणार, राईट हँडला जाणार असणार त्यावेळेला प्रशस्त असतं याचं खूप मोठं, जवळजवळ 160 फुटाचं, तर 160 ते 190 फुटाचं हे तुमचं बेडरूम असणार आहे. आणि बेडरूमला ह्या साईडला वॉकिंग वॉलड्रॉप्स आणि अधिक तुमचं परत इथे मोठं असं वॉशरूम असणार आहे. ते वॉशरूमची साईज पण जर बघितली ती प्रशस्त अशी वॉशरूमची साईज आहे. हा जो फ्लॅट आहे हा कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनेच बनवलेला आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला जाऊ बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे. इथे परत तुम्हाला स्लायडिंग विंडो दिलेल्या आहेत. स्लायडिंग विंडोचा जो व्ह्यू आहे तोही अगेन तुमचा सेंट्रल पार्कचाच असणार आहे. सो मला असं वाटते हा जो फ्लॅट आहे हा साधारणतः 1750 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे. आणि 1750 कार्पेट म्हणजे खूप मोठं होतं आणि घरामध्ये ना हवा खूप चांगली आहे ॲक्च्युली. आणि ज्यावेळेला आपण हॉलमध्ये इमिडिएटली येऊ तेव्हा खूप मोठं असं किचन बनवलेलं आहे. ती किचनची साईज जर तुम्ही बघितली तर प्रशस्त असं किचन आहे, जिथे त्यांनी ऑलरेडी मार्बल लावून वगैरे सगळं पद्धतशीरपणे मोठं किचन आहे. जिथे ज्या घरामध्ये खूप मोठा परिवार आहे, 2-4 फॅमिली असणार आहेत, वयस्कर व्यक्ती असतील, त्यांच्यासाठी हा फ्लॅट खरोखर खूप सुंदर आहे. हा तुमचा ड्राय बाल्कनीचा स्पेस असणार आहे. ड्राय बाल्कनीचा स्पेस पण फक्त स्पेस नाही, खूप मोठा असा स्पेस आहे जो तुम्ही बघू शकता. आणि ड्राय बाल्कनीमधून तुम्ही डायरेक्ट परत तुमच्या घरामध्ये पण एंट्री करू शकता, जिथे हा दरवाजा दिलेला आहे. जेव्हा आपण किचनमधनं बाहेर येणार तर बाहेर आल्यानंतर परत आपण हॉलमध्ये येतो आणि हॉलमध्ये आल्यानंतर हॉलच्या ह्या साईडला जेव्हा जाणार आहात त्यावेळेला परत हा जो स्पेस आहे हा तुम्ही इथे मंदिर वगैरे पण बनवू शकता किंवा ड्राय बाल्कनी म्हणून स्पेस परत तुम्हाला इथे पण वापरायला मिळेल. तर हा स्पेस एक्स्ट्रा आहे. तर जो 1750 जो कार्पेट आपण म्हणतोय ना तो प्रॉपर डेव्हलपरने इथे युटिलाइज करून हा फ्लॅट त्या पद्धतीचा बनवलेला आहे. आणि नंतर लगेच इथे एक वॉशरूमची साईज असणार आहे. ते वॉशरूमची साईज बी चांगली आहे, खूप चांगली आहे. तर ह्याच्यात ज्यांनी
जे मतलब मटेरियल वापरले ते मटेरियल पण खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यानंतर हे तुमचं एक गेस्ट बेडरूम म्हटलं तरी चालेल. तर गेस्ट बेडरूमची साईज ही जवळजवळ 130 फुटाची तुमची गेस्ट बेडरूमची साईज असणार आहे. अधिक हे स्लायडिंग विंडो आणि त्याच्यानंतर परत ह्याला पण जो व्ह्यू मिळणार आहे तो तुमचा सेंट्रल पार्कचा. बघा म्हणजे नॉर्मली लोक बघतात ना पाणी सकाळ जर आपण बघितलं तर खूप चांगलं वाटतं. तर थोडक्यात ह्या पाऊंडचा व्ह्यू तुम्हाला कंटिन्यू आहे आणि आयुष्यभर आणि जन्मभर हा असाच व्ह्यू तुमचा कायमचा राहणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण परत इकडे येतो तिथे तुम्हाला मंदिरासाठी इथं स्पेस दिलेला आहे. हे मंदिर स्पेस म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि इमिडिएटली परत एक गेस्ट बेडरूम आहे जे खूप प्रशस्त असं मोठं जवळजवळ 140 फुटाचं 140 ते 150 फुटाचं तुमचं बेडरूम असणार आहे. आणि त्याचाही जर व्ह्यू आपण बघितला तर त्याला पण सेंट्रल पार्कचा व्ह्यू म्हणजे तुमच्या आत्तापर्यंत आपण जे बघितले तर ते 3 बेडरूम्स होते. ते 3 बेडरूममध्ये तुम्ही सगळ्यांचा जर व्ह्यू बघितला असेल तर सेंट्रल पार्कचा व्ह्यू आहे आणि इतका सुंदर आणि इतका चांगला व्ह्यू आहे. त्यानंतर हा पण येतो ह्याचं वॉशरूम जे तुम्हाला थर्ड बेडरूमचं आहे ते वॉशरूम होतं. तर हा डेव्हलपर तसा खूप नावाजलेला डेव्हलपर आहे आणि भरपूर प्रोजेक्ट मार्केटमध्ये केलेले आहेत. आता हा एक प्रोजेक्ट आहे खूप मोठा आहे. इथे पहिली बायर इंडिया नावाची कंपनी होती. ह्या बायर इंडिया कंपनीच्या नावावरती त्या ही लँड परचेस करून त्यांनी मग ते प्रोजेक्ट इथं बनवलेलं आहे. तर हे त्याच आता लास्टचं बाथरूम लास्टचा बेडरूम आहे त्याचं हे वॉशरूम आहे. ती वॉशरूमची साईज तुम्ही बघू शकता. ती ही किती प्रशस्त अशी वॉशरूमची साईज 100% आहे. तर हे वॉशरूम आहे आणि त्यात त्यांनी जे म्हणजे वापरलेले जे हे आहेत विट्रा असं म्हणजे खूप सुंदर असं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि आता हा शेवटचा 4 BHKचा तुमचं शेवटचं बेडरूम आहे. शेवटचं बेडरूम जर बघितलं तर खूप सुंदर असं खूप साईज मोठी आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनला एक विंडो दिलेली आहे जी खूप हवा तुम्हाला इकडनं येते. अधिक ह्या साईडला पण एक बेडरूम क्रॉस व्हेंटिलेशन आहे जिथे तुम्हाला हवा ही कंटिन्यू इकडनं पण येते आणि इकडनं पण येते. सो ही जी बेडरूमची साईज आहे ही जवळजवळ 190 फुटाचा हा बेडरूम असणार आहे. सो त्याच्यात बेडरूमला परत तुमच्या जर बघितलं तर प्रशस्त अशी परत मोठी बाल्कनी पण दिलेली आहे जी बाल्कनी तुम्ही कंटिन्यू आनंद घेऊ शकता ह्या बाल्कनीसुद्धा. बरं ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की जी सिलिंगची हाईट आहे ती सिलिंगची हाईट खूप मोठी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की जी गरम होणे किंवा मग जरा मोकळीकता हवा मोकळीकता आणि फायर फायटिंगचे सगळा जो बंदोबस्त असायला पाहिजे तो सगळा व्यवस्थितरित्या बनवलेला आहे. ॲक्च्युली काय आहे हा 1750 कार्पेटचं घर आहे आणि याची किंमत वगैरे आहे किंवा काय आहे ते तुम्हाला मी फोन केल्यानंतर नक्की सांगू शकतो. आणि ह्याचा ताबा तुम्हाला कधी मिळणार आहे किंवा काय आहे ते सगळं मी तुम्हाला फोनवरती नक्की सांगेन. किंवा आपल्याकडे आता इथे जर आलात तर इथे वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे फ्लॅट्सही अवेलेबल आहेत. तर मला असं वाटतं तुम्हाला जर हा फ्लॅट बघायचा असेल किंवा हा प्रोजेक्टबद्दल जर माहिती हवी असेल तर माहितीच तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नक्की देऊ शकतो. तर मी आता थांबतो कारण हा 4 BHK होता मी तुम्हाला दाखवला. जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर नक्की समजून घेण्यासाठी मला नक्की फोन करू शकता. जय हिंद जय महाराष्ट्र.